नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता नागराज काका रडण्याच नाटक करतात, सुमन काकूंची माफी मागण्याच नाटक करतात. तर त्याचवेळी रविराज सर नागराज काकांना म्हणतात, नागराज आता तू जरी सुमनच्या किडनपिंगमध्ये तुझा हात नसला तरी सुद्धा तुझे मागचे गुन्हे आता विसरता येणार नाही. त्यासाठी आम्ही तुला माफ करणार नाही. तर नागराज काका नाटक करतात आणि म्हणू लागतात, दादा मला माहीत आहे मी खूप मोठी चूक केली आहे, परंतु या सगळ्याची शिक्षा मला मिळाली आहे आणि त्यासाठीच मी आता खरंच सुमनचे पाय धरून माफी मागायला तयार आहे. मी सुमनच्या पायावर डोकं आपटून माफी मागत आहे. खरंच मी चुकलो दादा, यापुढे मी असं नाही वागणार. सुमन, तू मला माफ करशील ना? सुमन, मला माहीत आहे मी तुझ्यावर हात उगारला, तुला त्रास दिला आणि या सगळ्याने तुलाही खूप त्रास झाला, परंतु सुमन, तू मला सोडून गेलीस, तुला कोणीतरी किडनप केलं. यानंतर माझी जी काही अवस्था झाली त्यात मला कळालं की मी खरंच खूप मोठी चूक केली. यापुढे मी तुझ्यावर कधीही हात उगारणार नाही. सुमन, पण एक गोष्ट लक्षात ठेव, यापुढे तू माझी साथ कधीही सोडू नकोस, अगदी शेवटपर्यंत. मला खरंच तुझी गरज आहे. आता कोणाचं लक्ष नाही हे पाहत नागराज काका सुमन काकूंना म्हणतात, आता या दोघांना काही न सांगण्याचा शहाणपणा केलायस ना, मग यापुढे सुद्धा तशीच वाग. आता सुमन काकूंना नागराज काकांचा खूप राग आलेला असतो, पण नागराज काका सर्वांना दाखवून देण्यासाठी रडण्याच नाटक करतात आणि म्हणू लागतात, सुमन, माझी चूक झाली आणि या सगळ्याची शिक्षा मला मिळाली, पण यापुढे तू माझे साथ नाही ना सोडणार. असं म्हणत मोठमोठ्याने रडण्याचा दिखावा करत असतात. नागराज काकांच्या या रडण्यावर कोणाचाही विश्वास नसतो. सायली, अर्जुनला तर नागराज काकांचा खरा चेहरा कळालेलाच असतो. आता अर्जुन नागराज काकांना सावरण्याचं नाटक करतो आणि म्हणतो, नागराज काका सावर स्वतःला. असं म्हणत बाजूला घेऊन येत म्हणतो, मला माहीत आहे की या सगळ्यामध्ये तुझा काही हात नाही. खरं तर आज क्लिअर झाले की तुझा सुमन काकूंच्या किडनपिंगमध्ये तुझा हात नाहीये. पण नागराज काका, मला एक सांग, तुझ्या मोबाईलमध्ये जो व्हिडिओ आला होता तो कोणी पाठवला होता? आता मात्र नागराज काका थोडे घाबरतात आणि म्हणतात, कोणता व्हिडिओ? अर्जुन म्हणतो, 1 मिनिट मी दाखवतो. असं म्हणत अर्जुन आता नागराज काकांना तो व्हिडिओ दाखवतोत. यावेळी मात्र नागराज काकांना चांगलाच घाम फुटलेला असतो, ते खूप घाबरून गेलेले असतात. आता अर्जुन ज्यावेळी नागराज काकांना व्हिडिओ दाखवतो त्यावेळी फक्त नागराज काका नाही तर प्रियाला सुद्धा चांगलाच घाम फुटलेला असतो. नागराज काका व्हिडिओ पाहतात तर तोच व्हिडिओ असतो. सुमन काकूंना किडनप केल्यानंतर नागराज काकांनी तो व्हिडिओ पाठवायला सांगितलेला असतो, महिप्त शिकरेच्या माणसांनी पाठवलेला व्हिडिओ. आणि तो व्हिडिओ पाहत असताना अर्जुन आता नागराज काकांना प्रश्न करत म्हणतो, पण मला एका प्रश्नाचे उत्तर सापडत नाहीये नागराज काका, की हा व्हिडिओ तुझ्याकडे कसा आला? आता मात्र घरातील सर्वच जण नागराज काकांकडे पाहत असतात, परंतु नागराज काका काहीच उत्तर देत नाहीत. तर सायली म्हणते, सांगा नागराज काका, हा व्हिडिओ तुमच्याकडे कसा आला? परंतु नागराज काका काहीच बोलत नसतात आणि म्हणूनच रविराज सर म्हणतात, नागराज, हा व्हिडिओ तुझ्याकडे कसा आला या प्रश्नाचे उत्तर तू अजूनही दिलं नाहीस, त्यामुळे बोल, हा व्हिडिओ तुझ्याकडे कसा आला? आता नागराज काका खोटं बोलण्याचं नाटक करत म्हणतात, हे काय आहे नक्की? मी तर हे सगळं काही पहिल्यांदाच बघतोय, मला यातलं काहीच माहीत नाहीये. असं म्हणत आपल्याला काहीच माहीत नाही असा दिखावा करू लागतात. नागराज काका सायली, अर्जुनला उलट प्रश्न करत म्हणतात, हा व्हिडिओ तुम्हाला कुठे मिळाला? तर सायली म्हणते, काव्याने ज्यावेळी तुमच्या मोबाईलमध्ये सखीचे फोटो काढले होते आणि ते फोटो पाठवत असताना त्या फोटोसोबत हा सुद्धा व्हिडिओ आला होता, तेव्हाच आम्हाला कळालं की सुमन काकू किडनप झाले आहेत. नागराज काका म्हणतात, नाही, मला हा व्हिडिओच माहीत नाही, मी कधी पाहिलाच नाही आणि हा जर व्हिडिओ मी पाहिला असताना तर मला किती त्रास झाला असता हे मी तुम्हाला सांगूही शकत नाही.
मी वेडापिसा झाला असतो, सुमनची ही अवस्था मी नाही पाहू शकलो असतो. आणि हे सगळं काही मी लगेच पोलिसांपर नाही कळवलं असतं, परंतु हा व्हिडिओ मला मिळालाच नाहीये, मी पाहिलाच नाहीये, बघा ना, हो तर माझ्या मोबाईलमध्ये पाहू शकता, असं म्हणत आता नागराज काका त्यांचा मोबाईल दाखवतात, परंतु त्या अगोदरच त्यांनी त्यांच्या मोबाईलमधून तो व्हिडिओ डिलीट केलेला असतो. त्यामुळे तो व्हिडिओ काही अर्जुन आणि सायरीला सापडत नाही. अर्जुन व्हिडिओ पाहतो, परंतु नागराज काकांच्या मोबाईलमध्ये नसतो. तर इकडे प्रिया थोडी शांत होते आणि म्हणूनच ते बरं झालं नागोबाने तेवढं तरी डोकं लावलं. तर सायली म्हणते, असू देत नागराज काका, तुमच्या मोबाईलमध्ये नव्हताना मग जाऊ देत, नका विषय वाढू. नागराज काका म्हणतात, असं कसं नाही, माझ्या सुमनला ज्यांनी कोणी त्रास दिलाय, ज्यांनी तिची ही अवस्था केली आहे, त्याला मी सोडणार नाही. त्याच्या कर्माची शिक्षा त्याला मिळायलाच हवी. आज माझ्या सुमनची जी अवस्था झाली आहे ना, त्याला महेश शिकरे जबाबदार आहे. मी म्हणालो होतो ना अर्जुन, की या सगळ्या मागे महेश शिकरे आहे, आणि म्हणूनच मी पोलीस स्टेशनमध्ये आलो होतो. त्याला धमकावलं, पण तरी सुद्धा त्याने खरं सांगितलं नाही. पण अर्जुन, मला एक संधी दे, फक्त त्या महेश शिकरेला भेटायची एक संधी दे. नाही जर त्याचा गळा आवडला ना, तर मी नावाचा नागराज नाही. मला खरंच त्याचा खूप राग आलाय. मी स्वतःच्या हाताने त्याचा जीव घेणार आहे. माझ्या या सुमनसाठी मी एकदा काय 5 वेळा 10 वेळा फासावर चढायला तयार आहे. आता सायली हे सगळं काही ऐकून तिला खूप राग आलेला असतो. म्हणजे नागराज काका एवढ्या खालच्या टोकाला जाऊ शकतात याचा त्यांनी कधी विचारही केला नव्हता. परंतु हे सगळं काही नागराज काका बोलत असताना इकडे सुमन काकूंना मात्र खूप त्रास होत असतो. नागराज काका म्हणतात, मी तर महिपात शिकरेला सोडणार नाही. त्याने माझ्या सोमनची ही अवस्था केली आहे ना, त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे, आणि त्याला शिक्षा मी देणार आहे. तर पूर्णाजी म्हणतात, नागराज, ही तुला शेवटची संधी आहे असं समज. यापुढे जर तू सुमनला त्रास देण्याचा प्रयत्न केलास ना, तर याद राख. तर नागराज काका आता पूर्णाजींची शपथ घेत म्हणतात, पूर्णाई, मी तुमची शपथ घेऊन सांगतोय की यापुढे मी सुमनला कोणताही त्रास देणार नाही. माझ्यामुळे सुमनला कोणताच त्रास होणार नाही. परंतु आता सुमन काकूंनाही या सगळ्याचा खूप त्रास होत असतो. नागराज काकांनी खोट बोलण्याची तर हद्दच पार केलेली असते, आणि या सगळ्यामुळे सुमन काकू पॅनिक होतात. त्यांना श्वास घेणंही कठीण होत असतं. आता सुमन काकूंची ती अवस्था पाहून प्रतिमाहत्या आणि कल्पनाताई घाबरतात. त्या दोघेही सुमन काकूंना सावरतात आणि म्हणतात, सुमन, तुला काय होते? तुला बरं वाटत नाहीये का? आता नागराज काका त्यांना सावरण्याचं नाटक करण्यासाठी पुढचं पाऊल टाकणार, परंतु त्याचवेळी अर्जुन त्यांना मागे घेतो आणि सुमन काकूंपासून दूर करतो. इकडे सुमन काकूंना घरातील सर्वजण सावरत असतात, शांत करतात, त्यांना पिण्यासाठी पाणी देतात. परंतु नागराज काकांच्या खोटेपणाचा सुमन काकूंना खूप त्रास होत असतो. प्रतिमाहत्या आणि कल्पनाताई त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतात. अस्मिता विचारते, काकू काय होते? तर प्रिया नाटक करत म्हणते, सुमन काकू, तुला जास्त त्रास होतोय का? थांब, मी अश्विनला फोन करू का? परंतु सुमन काकू एवढ्या पॅनिक झालेल्या असतात, त्यांना सावरणं खूप कठीण होत असतं. परंतु हळूहळू त्या स्वतःला सावरतात, शांत होतात, आणि प्रतिमाहत्या त्यांना खट्ट मिठी मारत त्यांना आधार देतात. प्रतिमाहत्यांच्या आधारामुळे सुमन काकूंना शांत वाटत असतं. तर आता प्रतापराव म्हणू लागतात, मी काय म्हणतोय की आज तुम्ही सर्वजण इथेच राहता का? कारण अरे, सुमनची अवस्था बघा ना, तिच्यात घरी जाण्याचे त्राणही नाहीयेत. त्यामुळे तुम्ही सर्वजण इथेच राहा. आता हे ऐकल्यानंतर प्रिया आणि नागराज काका यांना मात्र धक्का बसतो. तर कल्पनाताई म्हणू लागतात, हो, मला तरी तेच वाटत आहे की तुम्ही सर्वांनी इथेच राहावं. प्रतिमा आत्या म्हणतात, नाही, मला खरीच यावं लागेल. सुमनला इथे राहू देत, परंतु मला देवासमोर दिवा लावायचा आहे, त्यामुळे दादा मला खरीच यावं लागेल. रविराज सर म्हणतात, हो, आम्हाला आता घरी जावं लागेल. प्रतापराव म्हणतात,
बरं ठीक आहे, तर आता नागराज काका म्हणू लागतात, मी काय म्हणतो दादा, आपण आपल्या घरी जाऊयात ना, इथे थांबून काय उपयोग आहे. तर त्याचवेळी सायली चिडते आणि म्हणू लागते, नागराज काका हे सुद्धा त्यांचंच घर आहे, त्यामुळे इथे राहू शकतात. आणि कसं आहे ना, सुमन काकूंना थोडं बरं वाटलं की महिपा शिकरेनी त्यांना कसा त्रास दिला, नक्की काय घडलं हे सर्वच काही आम्हाला त्यांना विचारायला हवं ना, त्यामुळे त्यांना आज येथेच राहू देत. प्रतिमा हत्या म्हणतात, सुमन चल, मी तुला गेस्ट रूम मध्ये सोडते आणि त्यानंतर आम्ही निघतो असं म्हणत प्रतिमा हत्या आणि विमलताई आता सुमन काकूंना गेस्ट रूम मध्ये घेऊन जातात. तर इकडे पूर्णाजी म्हणतात, चला संक्रांतीचा दिवस अगदी छान गेला आणि शेवट तर खूपच गोड झाला. सुमन घरी परतली, जे आपल्याला हवं होतं तेच घडलं आणि आज हा संक्रांतीचा दिवस आपल्यासाठी आनंदाचा दिवस ठरला. तर सायली म्हणते, मग या आनंदाच्या क्षणी तोंड तर गोड व्हायलाच पाहिजे असे म्हणत आता सायली सर्वांनाच तिळगुळ देते आणि त्यानंतर नागराज काकांना तिळगुळ देण्यासाठी येते आणि म्हणते, तिळगुळ घ्या. तर अर्जुन म्हणतो, आणि गोड गोड बोला. आता नागराज काका त्या दोघांकडे पाहतात, परंतु नागराज काकांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला असतो. सुमन काकू घरी परतल्यामुळे त्यांची झोपच उडालेली असते. तर दुसरीकडे ठेवीन आणि तुलाही कळणार नाही, आता नागराज काका आणि प्रिया फोनवर बोलत असतात. तर इकडे त्याचवेळी सायली पाणी घेऊन जाण्यासाठी रूम बाहेर आलेली असते. आता सायली पाणी आणण्यासाठी हॉलच्या दिशेने जात असते. तर इकडे प्रिया आता नागराज काकांशी फोनवर बोलत असते. नागराज काकांच्या या बोलण्याला प्रतिउत्तर देत प्रिया म्हणू लागते, तुम्ही असं काही करणार नाही आहात. तर आता नागराज काका म्हणतात, मी काय करू शकतो हे तर तुला चांगलंच माहीत आहे प्रिया. तर त्याचवेळी आता सायली दरवाजा उघडते आणि प्रियाला धक्का लागताच प्रिया घाबरून जाते आणि प्रियाच्या हातातील मोबाईल नकळतच खाली पडतो. परंतु त्यावेळी सायली नाव पाहते, तर नागराज काकांचं नाव असतं. आता प्रिया मोबाईल उचलणार त्या अगोदरच सायली प्रियाचा मोबाईल हातात घेते आणि फोन कानाला लावून नागराज काकांचं बोलणं ऐकू लागते. नागराज काका म्हणतात, आता मला कुठलाही प्रॉब्लेम झालेला चालणार नाही, कळते का तुला. तर आता प्रिया काहीच बोलत नसते आणि म्हणूनच नागराज काका म्हणतात, हॅलो, अग बोल. तर सायली म्हणते, मी सायली बोलते नागराज काका. तर नागराज काका घाबरत म्हणतात, सायली, अग तू आता. तर मी तन्वीशी बोलत होतो, मग तुझ्याकडे कसा का अचानक फोन. तर सायली म्हणते, मी इथून जातच होते आणि त्याचवेळी प्रियाला माझा धक्का लागला. पण प्रिया एवढी घाबरली आहे की मलाच काही कळालं नाही की ती एवढी का घाबरली. पण नागराज काका, काय झालंय, तुम्ही एवढ्या रात्री का फोन केलात. नागराज काका म्हणतात, मी ते सुमनची चौकशी करण्यासाठी, आता ती बरी आहे ना तेच विचारण्यासाठी फोन केला होता. मला सुमनची काळजी वाटत आहे, ती तिकडे आहे, पण मला मात्र इथे झोपही लागत नाहीये. मला खूप तिची काळजी वाटते. तिची ती पाहिलेली अवस्था माझ्या डोळ्यासमोर अजूनही आहे आणि यामुळेच मला अस्वस्थ वाटत होतं, झोप येत नव्हती. म्हणूनच मी तन्वीला फोन केला. तर सायली नागराज काकांना म्हणते, पण ते प्रॉब्लेम बद्दल काय बोलत होता तुम्ही. आता नागराज काका थोडे घाबरतात, परंतु सायलीला खोटं उत्तर देत म्हणतात, अगं ते मी याबद्दलच बोलत होतो की यापुढे सुमनला मी कोणताही त्रास होऊ देणार नाही. मी तिला माझ्या नजरे आड होऊच देणार नाही आणि अशी वेळ तिच्यावर कधी येऊच देणार नाही. मला सुमनची खरंच खूप काळजी वाटते. तर आता प्रिया सायलीला विचारते, झालं की नाही बोलून. सायली म्हणते, मी बोलते आहे ना. असं म्हणत सायली नागराज काकांना म्हणते, पण नागराज काका हे विचारायला तुम्ही मला किंवा यांना का नाही फोन केलात, आमचा फोन तर चालूच होता. तर नागराज काका म्हणतात, नाही, माझ्यामुळे तुम्हाला अगोदरच खूप त्रास झाला आहे आणि यापुढे माझ्यामुळे तुम्हाला त्रास नको म्हणूनच मी तुम्हाला फोन केला नाही आणि तन्वीला केला, कारण ती मला समजून घेऊ शकते ना, कारण ती माझी सखी पुतणी आहे. माझ्या भावना तिला कळू शकतात म्हणून म्हटलं तिलाच फोन करावं आणि सुमनबद्दल विचारावं, कारण उगाच तुम्हाला
अजून त्रास नको. आता प्रिया रागाने सायलीचा मोबाईल काढून घेते आणि म्हणू लागते, बस झाला. तुझा हा आगाऊपणा, हा मोबाईल माझा आहे आणि उगाच माझ्यावर संशय घेऊ नकोस. मी आता माझ्या काकासोबतही बोलू शकत नाही का? प्रत्येक वेळी तू मला जाव विचारणार आहेस का? असं म्हणत आता प्रिया नागराज काकांना म्हणते, हॅलो काका, मी तुमच्याशी उद्या बोलते. तुम्ही आता सोपा शांत. असं म्हणत आता प्रिया नागराज काकांचा फोन ठेवते आणि तिथून निघून जाते. आता सायलीच्या मनात प्रश्न निर्माण होतो की आता प्रिया सुद्धा या सगळ्यामध्ये सामील तर नसेल ना? तर दुसऱ्या दिवशी सर्वजण नाश्त्यासाठी एकत्र येतात. प्रतापराव अस्मिताला विचारतात, अस्मिता बाळा, आता तुझी तब्येत कशी आहे? अस्मिता म्हणते, ठीक आहे आता, परंतु घरात असं वातावरण आहे, मग थोडा ट्रेस तर येणारच ना? प्रतापराव म्हणतात, अगं हो, पण आता काळजी करण्यासारखं काहीच कारण नाही. बघितलं ना, सुमन सुद्धा परत आली आहे आणि आता सगळी संकट दूर झाली आहेत, त्यामुळे तू काळजी करू नकोस. त्याचवेळी पूर्णाजी येतात आणि म्हणतात, सायली, मला जरा दूध देतेस का? कारण आता मला जरा त्रास होतोय. सायली म्हणते, काय झालं पूर्णाजी? पूर्णाजी म्हणतात, जरा पित्ताचा त्रास झालाय. सुमनच्या विचाराने रात्रभर डोळ्याला डोळा नाही. ती कुठल्या निदिव्यातून गेली असेल, या सगळ्याचा विचारच डोक्यात येत होता. तिची खूप काळजी वाटत होती. तर प्रतापराव म्हणतात, परंतु मला एका प्रश्नाचं उत्तर मिळत नाहीये की हे सगळं काही महिप शिकरेने का केलं असावं? सुमनच महिप्त शिकरेशी काय वैर आहे? त्याने हे सगळं काही का केलं असावं? आता मात्र अर्जुन शांतच होतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल, अर्जुन आता रविराज सरांना भेटायला आलेला असतो. अर्जुन म्हणू लागतो, सुमन काकू कशातून गेली याची आपण कल्पनाही करू शकत नाही. आता जे काही घडलंय त्यामुळे त्यांचा मेंटली बॅलन्स हलण्याची शक्यता आहे. आता मात्र नागराज काकांना धक्काच बसतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सुभेदानांच्या घरी सायली पाहायला मिळतं. साक्षी विचार करत असते की हे नक्की काय घडत आहे, हे सगळं कोण घडून आणत आहे. साक्षी आपला मोबाईल स्विच ऑफ करून ठेवते आणि म्हणू लागते, अण्णा तिकडे जेलमध्ये आहेत. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे आणि इकडे मला कोणीतरी जाळण्याचा प्रयत्न केला. म्हणजे त्या व्यक्तीला माहीत आहे की मी साक्षी शिकरे आहे आणि मी जिवंत आहे. पण कोण असेल हा व्यक्ती? काय करू मी? कसं स्वतःला वाचवू? या सगळ्यातून मला कोण वाचवणार आहे? मला या सगळ्यातून बाहेर पडायचे आहे. असं म्हणत साक्षी रडत असते. तिला या सगळ्यातून बाहेर पडायचं असतं, मोकळा श्वास घ्यायचा असतो, परंतु आता तिचा श्वास गुदमरत चाललेला असतो. तिला या सगळ्याचा खूप त्रास होऊ लागतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सायली अर्जुन त्यांच्या रूममध्ये येतात. सायली अर्जुनला म्हणू लागते, आतापर्यंत आपण नागराज काकांना काय समजलं होतं आणि ते काय निघालेत, कसं आतापर्यंत ते सर्वांना फसवत गेले हे आपल्याला कधी कळालंच नाही. रविराज काकांना सुद्धा त्यांचा कधी खोटेपणा दिसलाच नाही आणि नागराज काकाने तसा तो दाखवून दिलाही नाही. अर्जुन म्हणतो, आपणही फसलो होतो खरं तर. मी अगदी लहानपणापासून नागराज काकाला पाहत आहेत, याला ओळखत आहे, तरी सुद्धा नागराज काकाच हे रूप माझ्यासमोर कधी आलंच नाही. पण आज नागराज काकाचा खरा चेहरा माझ्यासमोर आला. नागराज काका काय आहे हे आपल्याला कळालं आहे, परंतु आता या सगळ्यामुळे आपल्या समोर त्यांचं सत्य तर आलंच आहे. तर सायली म्हणते, निदान आता नागराज काका सुमन काकूंना काही करणार तरी नाही. आपला त्यांच्यावर संशय नाहीये याची त्यांना खात्री पटली आहे आणि ऐनवेळी आपण महिप्त शिकरेच नाव पुढे केलं याचा आपल्याला खूप मोठा उपयोग होणार आहे. अर्जुन म्हणतो, हो, परंतु आता या सगळ्यात सुमन काकू आपल्या घरी आहे तोपर्यंत ते सेफ आहे. सायली म्हणते, तरी सुद्धा मला त्यांची काळजी वाटते. हो, म्हणजे बघा ना, कुठल्या बाईला सहन होईल की आपला नवरा असा वागू शकतो? सुमन काकू तर ते सहन करूच शकत नाहीत. मला तर त्यांची खूप काळजी वाटत आहे. अर्जुन म्हणतो, पण मला नाही वाटत, कारण माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. सायली सुमन काकू आपल्याला सापडली त्यावेळी तिची काय अवस्था झाली होती, ती किती घाबरली होती
पण एका क्षणात तू तिला सावरलेस, शांत केलं आणि मला खात्री आहे की या सगळ्यातून तू सुमन काकूला नक्कीच बाहेर काढशील, कारण सायली 2 काहीही करू शकते, अगदी काहीही. त्यामुळे माझ्या बायकोवर पूर्ण विश्वास आहे. ती सुमन काकूला अगदी पहिल्यासारखं करेल हो ना, असं म्हणत आता अर्जुन सायलीच कौतुक करू लागतो. तर सायली म्हणते, बस पुरे, आता मी जाऊ. तर अर्जुन म्हणतो, कुठे निघालीयस नवरा? असा बेडरूममध्ये असताना बायको अशी बेडरूम सोडून निघून चाललीये, नाही चालणार. अर्जुन म्हणतो, प्लीज कुठेही जाऊ नको. सायली म्हणते, असं कसं? अहो सुमन काकू एकट्या आहेत, त्या गेस्ट रूम मध्ये आहेत. आत्या किती घाबरल्यात माहीत आहे ना, मग त्यांच्यासोबत कोणीतरी थांबायला नको का? मला सुमन काकू सोबत थांबाव लागेल, कारण त्यांना एकटं वाटत असेल. तर अर्जुन म्हणतो, पण तर सैलरी म्हणते, आणि जर मी तुम्हाला इथून जायला नको असेल, मी जर इथे थांबायला हो असं जर तुम्हाला वाटत असेल, तर मग मी सुमन काकूंनाच इथे बोलावून घेते. आता अर्जुन म्हणतो, नाही नको, मी बिचारा नवरा करेन ना काहीतरी ऍडजस्ट, तू जाऊ शकतेस तू, असं म्हणत अर्जुन आता सायलीला जायला परवानगी देतो. सायली म्हणते, खरंच? अर्जुन म्हणतो, हो, कारण हा आता बिचारा नवरा अजून काय करू शकतो. जा, तू जाऊ शकतेस आता. सायली अर्जुनला गुड नाईट बोलते आणि गेस्ट रूममध्ये निघून जाते. इकडे अर्जुन मात्र बेडरूममध्ये एकटाच असतो. तर दुसरीकडे साक्षी खूप पॅनिक झालेली असते आणि त्याचवेळी सचिन आलेला असतो. सचिन साक्षीला पाहतो आणि म्हणतो, काय झालंय सॅम? तू अशी पुन्हा पॅनिक का झालीयस? तुला त्रास होतोय का? सॅम, अगं कधीपासून मी तुला फोन करण्याचा प्रयत्न करतोय, पण तुझा फोनच लागत नाहीये. तर साक्षी म्हणते, हो, माझा फोन बंद आहे. तर सचिन म्हणतो, सॅम, अगं मी तुला तर सगळं जेवण करून गेलेली असते, परंतु कल्पनाताई ज्यावेळी पाहतात त्यावेळी बाऊलमध्ये जेवण नसतं. कल्पनाताई म्हणू लागतात, सायली तर म्हणाली होती की ती जेवण करून गेली आहे, परंतु त्या अगोदरच घरातील सर्वजण जेवण पाहण्या अगोदर प्रियाने ते सगळं जेवण पिशवीत भरलेलं असतं आणि कचरा कुंडीत फेकलेलं असतं. आता ज्यावेळी सायली घरी येते त्यावेळी प्रिया सायलीला प्रश्न करत म्हणते, सायली, अगं तू जेवण करून गेली होतीस का, की जेवण करायलाच विसरलीस? तर सायली म्हणते, मी तर जेवण करून गेले होते. तर प्रिया म्हणते, मग कुठे आहे ते जेवण? सायली म्हणते, काय माहीत कोणतं भूत आलं होतं की कोणती चेटकीन आली होती, असं म्हणत सायलीने आता प्रियाला बरोबर पकडलेलं असतं. आता प्रियाचा खोटेपणा सायली कशा प्रकारे सर वान्स आणेल. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.